आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. संपर्क क्रमांक 9850 84 93 15, 8408 80 35 36 आणि 023 67 23 39 33. शरद पवारांनी काय केलं हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे, पण खोटं बोला पण रेटून बोला ही नीती भाजपची आहे, असा पलटवार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला आहे. पत्रकार परिषद जे आयोजन करण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, आता भारतीय जनता पक्षाचेच म्हणतो, पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे शिर्डी येथे येऊन गेले आणि एका जाहीर सभेमध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि तो म्हणजे शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणि इतरांसाठी काय केले. त्यांचा बोलण्याचा उद्देश होता की पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी किंवा या सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीच केलेलं नाही, अशा तऱ्हेचं एक वक्तव्य पंतप्रधानांनी केल्यामुळे ते फार महत्त्वाचं झालं. आणि त्याच्यानंतर एक लकीर सगळीकडे उठायला लागली. आता सगळीकडे प्रत्येकजण प्रश्न करतो, तुम्ही काय केलं, राष्ट्रवादीने काय केलं, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं. तर आपल्याला माहिती आहे की या देशाचं नेतृत्व हे सातत्याने काँग्रेस पक्षाने केलं आणि आता भाजपला काहीतरी ही 2 टर्म्स त्यांना मिळालेली आहेत. आणि या 2 टर्म्समध्ये फक्त जसं म्हणतो आम्ही सगळं काय ते घडवलं. काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, नोकरीच्या संदर्भातले प्रश्न सोडवले, त्याचप्रमाणे संबंध इन्फ्रास्ट्रक्चर काँग्रेस पक्षाने घडवलं. IIT, MIT वगैरे अशा निरनिराळ्या विविध संस्था तयार करून एज्युकेशन सगळ्या देशाला देण्याचं काम केलं. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या देशाची डेव्हलपमेंट करण्यामध्ये काँग्रेस पक्षाने फार मोठे योगदान दिलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो विमानतळं आपल्या काँग्रेस पक्षाने उभी केली. संरक्षणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. एवढंच नाही तर संरक्षणाच्या बाबतीत आपले तिन्ही दल अत्यंत उत्कृष्ट अशा तऱ्हेचे, म्हणजे युद्धासाठी 1 नंबरचं अशा तऱ्हेचं सैन्य आज भारत सरकारमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतं त्याचा पायासुद्धा सगळा, मग पोलीस डिपार्टमेंट असो, विविध रेव्हेन्यू असो, हे सगळं काँग्रेस पक्षाने उभं करून यांच्या हातात मिळालं. आणि आता त्याच्यावर काहीतरी केल्यानंतर प्रश्न करायचा की काँग्रेस पक्षाने काय केलं, एक प्रकारचा अशा तऱ्हेचा प्रश्न उभा केला जातो. आणि म्हणून आता आमचे नेते जे शरद पवार साहेब आहेत यांनी देशामध्ये गेले अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत. जवळजवळ आता 55-60 वर्ष त्यांचा हा सगळा प्रवास, राजकीय प्रवास. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊनच महाराष्ट्राला पुढे घेऊन गेले. सामाजिक समतोल त्यांनी महाराष्ट्राचा सातत्याने ठेवला. सगळ्या समाजाला सगळ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी भरीव अशा तऱ्हेचं कार्य शरद पवार साहेबांनी केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. विविध धरणं आपण बघतो आज देशामध्ये आपल्या एवढी मोठ्या प्रमाणामध्ये धरणं काँग्रेस पक्षानेच उभी केली, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षानेच उभी केली. त्याचं फक्त पाणी वाटप करायला या लोकांना जमलं. अशा तऱ्हेने हा सगळा एकंदर इतिहास असताना सुद्धा अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच जिल्हा सगळा उभा राहिलेला. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला शरद पवार साहेबांनी फलोत्पादनाची योजना दिली, 100% अनुदानित. आज आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
आंबा, काजू, नारळ, सुपारी ही सगळी फळं आणि त्यांना एक सुजलाम सुफलाम असा जिल्हा फलोत्पादनाच्या बाबतीत झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण पाहतो आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा केंद्र नव्हतं आमच्याकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या काळातच झालं, त्यांच्या हस्तेच उद्घाटन केलेलं आहे. सगळा पैसा शरद पवार साहेबांनी उपलब्ध करून दिला. 1250 हेक्टर जमीन आणि त्या काळामध्ये मी पालकमंत्री. 1250 हेक्टर जमीन आम्ही त्यावेळेला अक्वायर केली. आज त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की एक अत्यंत चांगल्या तऱ्हेची नगरी आपली मुख्यालय तिथे उभं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो आहोत की शरद पवार साहेबांनी रेल्वेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. मधुदंडाचं योगदान फारच मोठं आहे. मग जॉर्ज फर्नांडिस असतील. परंतु त्याचबरोबर मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला पहिलं भाषण माझं विधानसभेत हे कोकण रेल्वेवर झालं आणि TN नाईक सर जे आपले आहेत या सरांनी मला ते सगळे भाषण आता सांगायला हरकत नाही मुद्दे लिहून दिले होते आणि त्या अनुषंगाने मी ते भाषण केलं आणि शरद पवार साहेबांना ते भावलं. अर्थात त्यांच्या मनातलाच विषय मी बोलल्यामुळे कोकण रेल्वेचा त्यांनी पहिल्याच 1990 साली पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विधानसभेमध्येच त्यांनी जाहीर केले मी 100 कोटी रुपये आज तुम्हाला या कोकण रेल्वेसाठी देत आहोत. त्यांनी विविध सगळे मग कर्नाटकचे मुख्यमंत्री असोत, केरळ, गोवा, त्याचप्रमाणे दंडवते साहेब त्यावेळेला अर्थमंत्री होते, जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला रेल्वे मंत्री होते. सगळ्यांना एकत्रित केले स्वतःच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन निर्माण केलं. त्याला 100 कोटी रुपये दिले आणि मग आपण पाहतो हे रेल्वेचे सगळे बोगदे वगैरे फुटायला लागले. कॉर्पोरेशन झाल्यानंतर टेंडर्स निघायला लागली, सर्वे वगैरे सगळे पूर्ण झाले होते. तर एखादी गोष्ट आम्ही पूर्ण क्रेडिट घेत नाही, पण आमचा कशा तऱ्हेने शरद पवार साहेबांचा ह्या रेल्वेमध्ये सुद्धा सहभाग आहे हे आपल्याला मी सांगत आहे. त्याचप्रमाणे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपल्या पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा शरद पवार साहेबांचं मंत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून, कारण आज मी पवार साहेबांचं काय सांगतो, आम्ही हे सगळं सामूहिकरित्या गव्हर्नमेंटच्या शक्तीने जरी होत असलं तरी दूरदर्शी अशा तऱ्हेचं नेतृत्व आणि योग्य दिशा देणारं नेतृत्व लागतं. कोकणला काय पाहिजे तर पर्यटन, म्हणून त्यांनी पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या तऱ्हेने लक्ष घातलं. पर्यटन जिल्ह्यानंतर झाला, परंतु त्याच्या अगोदर पर्यटनाचं वातावरण तयार करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी 5 स्टार हॉटेल्स झाले पाहिजेत, रस्ते झाले पाहिजेत आणि सगळे कनेक्टिव्हिटी सगळ्या समुद्राला राहिली पाहिजे अशा तऱ्हेचा विचार घेऊन त्या काळामध्ये पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी पर्यटनासाठी अशा तऱ्हेचं फार मोठं योगदान. आपल्याला काही ठिकाणी आम्ही म्हणतो हे झालं ते झालं ते झालं, अरे त्यावेळेला जे कोण असतील आमदार असतील, मी मंत्री होतो, मला त्यांनी साथ दिली. त्यावेळेला आणि कोण नगराध्यक्ष असतील त्याने जाऊन साहेब साहेब केले, पण साहेबांचं लक्ष होतं म्हणून साहेब केला तर मिळतं ना. आणि अशा तऱ्हेने जो सगळ्या नगरपालिकांच्यामध्ये याच्यामध्ये जो डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये पवार साहेबांचा बहुमोल असा वाटा आहे. काल सुप्रियाताई आल्या. सुप्रियाताई आता आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एक्झिक्युटिव्ह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. शरद पवार साहेब हे अध्यक्ष आहेत, त्या कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दल त्याबरोबरीने आम्ही म्हणतोय हे सगळं टीमवर्क असतं. हे सगळ्यांना बरोबर घेऊन हे सगळ्या गोष्टी उभ्या राहत असतात. त्यावेळेला ताईने काय केलं, तुमचं सरकार, अरे आमचं गेल्या वेळेला आमचं सरकार होतं बरोबर आहे, पण आमचं सरकार जर होतं तर त्याच्यामध्ये मंत्री कोण होते, त्यांनी मग त्या मंत्री होते, आमदार होते, इथे कोण होते मागच्या सरकारमध्ये. मग त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं का उभं केलं नाही. त्याच्याचबरोबर इथे सावंतवाडीचं आपलं सावंतवाडी टर्मिनसची घोषणा झाली होती, सुरेश प्रभूंनी टर्मिनस करतो म्हणून. त्यावेळेला संबंध रडारडीपर्यंत आलं होतं प्रकरण उपोषणाला. आम्ही सुद्धा त्या लढत होतो, का नाही ते झालं, टर्मिनसही झालं नाही आणि त्याच्यामध्ये कित्येक गाड्या थांबायच्या पण थांबल्या. आम्हाला जे आम्ही थांबायची मागणी करतो त्या थांबायच्या गाड्यासुद्धा झालेल्या नाहीत. अनेक गैरसोयी तिकडे आहेत, परंतु काहीच झालं असं म्हणणार नाही. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची डेव्हलपमेंट बरीच झालेली आहे, पण अजून आमच्या मागण्या आहेत. परंतु ज्यांनाही त्या करायला पाहिजे होते त्यांना प्रश्न विचारायचे की आम्हाला विचार. त्याचप्रमाणे आपलं सावंतवाडीचं आता पंचायत समितीचं कार्यालय कित्येक वर्ष का नाही उभं राहिलं, म्हणजे मंजूर झालेल्या गोष्टी सांगतो.
अशा अनेक गोष्टी आहेत. आता बांद्याचं जवळजवळ 10 एकर क्षेत्र हे क्रीडा संकुलासाठी घेतलेलं आहे. 10 एकर क्षेत्र. आधी तुम्हाला माहिती आहे जमिनीची काय किंमत आहे. आणि बांद्यासारख्या अगदी प्रोग्रेसिव्ह शहरामध्ये 10 एकर जमीन लोकांनी बक्षीसपत्रांनी दिलेली असताना त्याला खीळ घालून मारून ठेवलेली आहे. म्हणजे अशा तऱ्हेने होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी या भागामध्ये होणाऱ्या असतात त्या सगळ्या गोष्टीला ब्रेक लावायचा, त्याच्यामध्ये आपला काहीतरी अहंकार सोडून द्यायचा आणि नंतर मग ते नाही झालं की मग त्यांच्याच सहकार्य आम्हाला प्रश्न विचारतात. अरे तुमचे सहकारी आज जे तुमच्याबरोबर आहे त्या लोकांनी ही सगळी कामं हळूवार आणली की स्टॉप केली, थांबवली. पैसे मंजूर झालेले असताना ते खर्च व्हायला दिले नाही हट्टापोळी. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला नवीन प्रकारचा एक नवीन दिशा घेऊन काम करणारे आमदार पाहिजेत. आणि सुप्रियाताई आपल्या अर्चनाताई घारे परत मी एक खुलासा माझ्या वतीने करतो की त्यांनी इच्छा काय प्रदर्शित केली नाही मला आमदार करा म्हणून पक्षाने त्यांना सुचवलं आणि आम्ही त्याला मान्यता दिली. ठीक आहे. आणि त्या इथे जशा इकडच्या सुकन्या आहेत तशाच पुण्याला त्यांचं घर पुण्याला असलं तरी ह्याच भागातल्या आहेत. तिथे जिल्हा बँकेवर उपाध्यक्ष होत्या. मावळ तालुक्यामध्ये त्या ज्या गावामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे त्या गावच्या सरपंच होत्या. त्यांना पूर्वीपासून राजकारणाची आवड आहे, समाजकार्याची आवड आहे, तिथे होत्या. त्याच्यानंतर या महिला तुमची कुठली संघटना होती? युवती संघटनेमध्ये त्या होत्या. आणि त्यांना शरद पवार साहेबांनी सुरेश दळवी, मला, विक्टर डांटस अशा सगळ्या प्रमुख लोकांना घेऊन सांगितलं की हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ विशेष लक्ष आहे म्हणून काही जणांच्या पोटात साहेबांना इथले हा मतदारसंघ आवडतो, बरा वाटतो, डेव्हलपच्या दृष्टीने जर साथ दिली तर इथले लोक काम करतात, अशा तऱ्हेचा अनुभव त्यांना आमच्यामुळे आलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एक आणि 50% भगिनींना आता रिझर्वेशन आहे सगळ्यांना मिळणार आहे विधानसभेत, लोकसभेमध्ये. आणि त्या अनुषंगाने त्यांना सांगितलं तुम्ही हा मतदारसंघ सांभाळा. आणि त्या दृष्टीने त्या चांगल्या तऱ्हेचं कार्य करत आहेत. कालचे दोन्ही मेळावे यशस्वी झाले. त्याच्यामध्ये ह्या सर्व सहकार्याने आमच्या योगदान दिलेल्या पुंडलिक दळवी तालुका अध्यक्ष आहेत, महिलांच्या अध्यक्ष रेवती राणे ॲडव्होकेट ह्या आहेत, अशा सगळ्यांनी मिळून आपले टेमकर शहराध्यक्ष आहेत, आपल्या या महिलांच्या शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट दुबाशी आहेत. आमच्याकडे चांगल्या तऱ्हेने महिलांची फळी आहे. ह्या आपल्या पाटकर मॅडम आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही सगळे मिळून चांगल्या तऱ्हेने काम करत असताना कार्यकर्त्यांना काय केलं अशा तऱ्हेचा मोदींचा जो शब्द असतो कुठेतरी असं अचानक काहीतरी बोलायचं आणि संशय निर्माण करायचा, तीच पद्धत आता ही भारतीय जनता पक्षाच्या शेवटच्या खालपर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत त्यांनी आणली. आणि म्हणून आम्हाला नाविलाजाने अशा तऱ्हेने ह्या साहेबांच्याबद्दल इनडायरेक्टली बोलल्याबद्दल आणि सुप्रियाताई सुळेसुद्धा त्यांचं फार मोठं योगदान पुण्यामध्ये आहे. काही कोणाचंही कार्य आपण विचारायला गेलो, मला जर कोणी विचारलं तुमचं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये काम काय आहे, महाराष्ट्राचे तुम्ही मंत्री होता, काय उत्तर देऊ शकतो माणूस. जेवढं जे जे क्षेत्र असतं त्या त्या भागामध्ये मनुष्य काम करत असतो जसं क्षेत्र वाढेल. हेच जर केंद्रीय मंत्री असत्या तर त्यांना हा प्रश्न केला असता की काय केलं अशा तऱ्हेने. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये खूप डेव्हलपमेंट केलेली आहे, महिलांसाठी डेव्हलपमेंट केलेली आहे. संसद रत्न म्हणून त्यांना संसदेमध्ये पुरस्कार मिळतो विरोधी पक्षाकडून. शरद पवार साहेबांना आपले काय मिळालं पद्मभूषण हे कोणी दिलं? या मोदी जे विचारत आहे पंतप्रधान शरद पवारने क्या किया, त्याने शरद पवारांना भरपूर सन्मानपूर्वक त्यांचा गौरव करून त्यांनी काही मागणी केली नाही किंवा अर्ज भरले नाहीत किंवा फॉर्म भरले नाहीत. आणि एवढा मोठा सन्मान देशाचा सन्मान पद्मविभूषण म्हणून त्यांना दिला. त्यांच्या कार्यासाठी दिला, शेतकऱ्यासाठी त्याग केला, शेतकऱ्यासाठी भरपूर काम योगदान केलं. 70,000 कोटीचं पॅकेज कुणी दिलं? आता मोदी स्वतः पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो, त्यांना चिरडून मारतो त्यांचं आंदोलन. पवारसाहेबांनी असं कधी कोणाच्या पोटावर मारलं नाही की दडपशाही केली नाही. शेतकऱ्यांच्या सातत्याने पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो, त्यांना चिरडून मारतो त्यांचं आंदोलन. पवारसाहेबांनी असं कधी कोणाच्या पोटावर मारलं नाही की दडपशाही केली नाही. शेतकऱ्यांच्या सातत्याने शेतकऱ्याबरोबर राहिलेले आहेत.
उलट भाजप हे कशा पद्धतीने वागलेलं आहे, त्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं ते सगळ्या देशाने नव्हे जगाने बघितलेलं आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेच्या भाजपच्या आधी आणि भाजपचं आता एक प्रचारतंत्र, अगदी भाजपचा लहानसा कार्यकर्ता सुद्धा शरद पवार साहेबांच्यावर बोलायला लागला. कारण काय म्हणते, एक प्रचारतंत्र की 100 वेळा खोटं बोललं की खरं वाटतं आणि सगळीकडे बोलत राहिलं की ते आणखीनच खरं वाटतं. अशा तऱ्हेचा हा प्रचार यंत्रणेचा भाग आहे. त्याच्यामुळे आम्ही हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सगळा खुलासा केलेला आहे आणि पुढे सुद्धा आम्ही या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं आणि राष्ट्रवादीचे विचार वाढवण्याचं काम हे आमचे सगळे कार्यकर्ते करणार आहोत. आणि त्या बाबतीत कोणालाही जरी वाटलं की बाबा हे काहीतरी करतात आणि लगेच कितीही तक्रारी केल्या तरी सुद्धा आमचं कार्य थांबणार नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.